नमस्कार. माझं नाव महेश आगाशे. मी ॲडव्होकेट आहे. आपण आता जीएसटी ओव्हरव्ह्यू वरती एक प्रेझेंटेशन बघणार आहोत. Traineezy.com नी जीएसटी वरती एक कोर्स सुरू केलाय. आपण असं करूया की पहिल्यांदा आपण असा विचार करूया की आत्ता तुम्हाला जीएसटी साठी तयारी करायची काय गरज आहे. आपल्याला माहितीच आहे की जीएसटी हा खूप मोठा चेंज आहे, बदल आहे आणि जीएसटी अगदी आता आपल्या दाराशी उभा आहे. सरकारचा प्रयत्न आहे की 1 एप्रिलला जीएसटी आणायचा. 1 एप्रिलला नाही आला तरी जुलैला तर नक्कीच येईल. जीएसटी आला तर काय होईल नक्की? मी का म्हणतो की हा मोठा बदल आहे? एक तर बरेचसे कायदे इनडायरेक्ट टॅक्स मधले हे जीएसटी मध्ये मर्ज होतील. म्हणजे काय होईल की सध्या माल आपण बनवतो, मॅन्युफॅक्चर करतो आणि जेव्हा तो माल रिमूव्ह करतो फॅक्टरीतून तेव्हा एक्साईज लागते. म्हणजे थोडक्यात मॅन्युफॅक्चरिंग स्टेजला एक्साईज लागते. माल जेव्हा विकतो तेव्हा सेल्स टॅक्स लागतो. जेव्हा आपण सर्व्हिसेस देतो तेव्हा सर्व्हिस टॅक्स लागतो. थोडक्यात काय तर प्रत्येक प्रकारच्या ट्रान्झॅक्शनला वेगवेगळा टॅक्स लागतो. आता होईल काय की बरेचसे कायदे जीएसटी मध्ये मर्ज होतील. म्हणजे एकच जीएसटी लागेल. जीएसटी लागेल कसा? तर आता आपण स्टेज वाईज जो टॅक्स देतो त्याच्या जागी एक युनिफाईड जीएसटी लागेल. म्हणजे काय होईल तर तुम्ही सध्या एक्साईज भरत नसाल तर जीएसटी येईल किंवा तुम्ही एक्साईज भराल, फक्त जीएसटी नावाखाली भराल. आता जर तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर असाल, सेल्स टॅक्स भरत नसाल तर नंतर सेल्स टॅक्सही भराल, फक्त जीएसटी नावाखाली भराल. पहिला जबरदस्त बदल हा आहे. ह्याचा अर्थ काय तर आता जर तुम्ही 13.5% वॅट भरत असाल तर कदाचित तुमचा जीएसटी 18% होईल. म्हणजे रेट ऑफ टॅक्स वाढेल. मग ह्याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल? जर आपला प्रोडक्ट आपण जर अशा लोकांना विकत असाल किंवा अशा व्यक्तींना विकत असाल ज्यांना सेटअप मिळत नाही, उदाहरणार्थ फर्निचर जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला विकलं आणि त्यांनी जर ते घरच्या वापरासाठी वापरलं तर त्याला सेटअप मिळत नाही. अशा माणसाला जीएसटी मुळे जो टॅक्स तुम्ही जास्ती लावाल तो तुम्हाला आत्तापासनं त्याच्या कसा पचनी पडेल याची व्यवस्था करावी लागेल. तुम्हाला माहितीच आहे की भारतातल्या लोकांना जेव्हा तुम्ही सेटअप मिळत नाही आणि टॅक्स लावता तेव्हा ती द्यायची फारशी तयारी नसते. सो पहिला महत्वाचा बदल काय तर जीएसटीचा रेट वाढू शकतो. तुम्ही पूर्वी एक्साईज भरत नसाल, पूर्वी सर्व्हिस टॅक्स भरत नसाल, पूर्वी सेल्स टॅक्स भरत नसाल, कारण तुम्ही एका वेगळ्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शनचा टॅक्स भरत असाल तर आता तुम्ही हे तिन्ही टॅक्स भरणार. म्हणजे काय होईल की तुमचा सेटअपही वाढेल आणि तुमच्या मालावरचा टॅक्सही वाढेल. पहिली अडचण काय तर तुमच्या कंझ्युमरला तुम्हाला हे पटवून द्यायला लागेल की जो काय टॅक्स वाढलेला आहे तो पूर्वी तुम्ही तुमच्या बिलात लावत नसतानाही लागतच होता, फक्त आता तो तुमच्या लेवलला तुम्हाला लावायला लागेल. हा एक मोठा बदल आहे. म्हणजेच जे लोक अशा वस्तू विकतात किंवा अशा लोकांना विकतात ज्यांना सेटअप मिळत नाही त्यांच्या धंद्यावर याचा चांगलाच परिणाम होऊ शकतो. दुसऱ्या गोष्टीचा विचार करूया. आता आपण असं विचार करा की अनेक कायद्यांमध्ये छोट्या छोट्या स्कीम्स आहेत ज्याला आपण सबसिडाइज रेट्स म्हणतो, सवलतीचे दर. जीएसटी मध्ये अशी शक्यता आहे की या सगळ्या सवलती काढल्या जातील. कारण जर सवलती काढल्या नाहीत तर राज्यांचं नुकसान होईल. उदाहरणार्थ अशा काही गोष्टींवरती सीव्हीडी लागत नाही. आता समजा ही सीव्हीडी लागली नाही तर ज्या राज्यामध्ये तो माल इम्पोर्ट केला जातो, आयात केला जातो, त्या राज्यांचं नुकसान होईल. थोडक्यात काय तर ज्या सवलती आता लोकांना मिळत आहेत, ज्या सवलती आता व्यापाऱ्यांना मिळत आहेत
त्या जीएसटी मध्ये कदाचित मिळणार नाही. हा दुसरा एक मोठा बदल. तिसरा बदल, सगळं तुमचं जे काय कॉम्प्लायन्स आहे, सगळी रिटर्न्स जी आहे, सगळं रजिस्टर जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. ह्याच्यासाठी आवश्यक असणारा आयटी बॅकबोन तुमच्याकडे आहे का? हा तिसरा मोठा बदल. चौथा बदल, आम्ही एक जीएसटी इम्पॅक्ट असेसमेंट करा असं लोकांना सांगतो. म्हणजे काय करा? तर पहिली गोष्ट, तुम्ही तुमच्या बिझनेसचं मॅपिंग करा. म्हणजे काय करा? बऱ्याच लोकांनी सर्व्हिस प्रोव्हायडर साठी एक कंपनी काढली. ती कंपनी फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड करते, त्याच्यावर सर्व्हिस टॅक्स देते. एक्साईज लागू नये म्हणून 2 मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या काढल्या. तिथे सर्व्हिस देत नाहीत, तिथे फक्त माल विकतात म्हणून तिथे व्हॅट भरतात. आता होईल काय? तर जीएसटी मध्ये प्रत्येक गोष्ट पॅन लिंक्ड असेल. अर्थात आत्ताही ती आहे, पण एक युनिफाईड टॅक्स रेजिम मध्ये, एका एकत्रित इनडायरेक्ट टॅक्स कायद्यामध्ये, एका एकत्रित गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स कायद्यामध्ये तुम्ही 10 कंपन्या वेगळ्या काढल्यात तरी सुद्धा त्या तुमच्या पॅनशी लिंक होतील. आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीला जर टॅक्स लागणार असेल तर ह्या सध्याच्या तुमच्या ज्या काही एंटिटीज आहेत, लिगल एंटिटीज आहेत, जे एक सर्व्हिस प्रोव्हाइड करते, एक मॅन्युफॅक्चरिंग करते, एक एक्साईज मध्ये बसू नये म्हणून मॅन्युफॅक्चरिंग करते, या कंपन्यांची गरज राहणार नाही. पहिला बदल, इम्पॅक्ट असेसमेंट मध्ये तुम्हाला जो जोखायचा आहे, ज्या गोष्टीची तुम्हाला माहिती घ्यायची आहे की सध्या तुमचा बिझनेस कशा पद्धतीने किती कंपन्यांच्या द्वारे केला जातो आणि का केला जातो. ही झाली पहिली पायरी. दुसरी पायरी, बिझनेस मॅपिंग नंतर तुम्ही असा विचार करायला पाहिजे की तुमच्याकडनं जे व्यापारी सध्या माल घेतात ते का घेतात. आम्ही याला वेंडर मॅपिंग म्हणतो. तुम्ही ज्या लोकांकडनं माल घेता तो का घेता, आपण हे कधी कागदावर लिहून काढलंय का? परत पहिल्यांदा आपण लिहायला पाहिजे की आपण आपला व्यवसाय किती कंपन्यांच्या मार्फत करतो, का करतो. नंतर आपण लिहायला पाहिजे की आपण कुठल्या व्यापाऱ्यांना माल विकतो किंवा व्यक्तींना माल विकतो, का विकतो, ते आपल्याकडनं का माल घेतात. तिसरा विचार करायला पाहिजे की आपण कोणाकडनं माल घेतो, का घेतो आणि त्याच्याचकडनं का घेतो. चौथ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की ह्याची लॉजिस्टिक्स ची सध्याची व्यवस्था काय आहे. बरेचदा असं होतं की सध्या स्टेट वाईज सेट ऑफ मिळत असल्यामुळे, ज्या राज्यात विक्री आहे त्या राज्यात परचेस केला, त्या राज्यात खरेदी केली तरच सेट ऑफ मिळत असल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की कंपन्या प्रत्येक राज्यात आपल्या शाखा उघडतात. त्या शाखेला मुख्य कार्यालयाकडनं किंवा फॅक्टरीकडनं माल पोहोचवला जातो आणि तिथे तो विकला जातो. आता होईल काय जीएसटी मध्ये की तुम्हाला इंटरस्टेट परचेस वरती सुद्धा सेट ऑफ मिळेल. म्हणजे काय? आपण एक उदाहरण घेऊ. सध्या तुमचा गुजरातला एक व्यापारी आहे, तो तुम्हाला सांगतो मी तुमच्याकडनं तरच माल घेईन जर तुम्ही मला गुजरातचं बिल दिलं. म्हणून आपण काय करतो की आपण गुजरातला आपली एक शाखा उघडतो, इथून माल गुजरातच्या शाखेला पाठवतो, त्याला आपण ब्रँच ट्रान्सफर म्हणतो. या ब्रँच ट्रान्सफरला सध्या टॅक्स नाहीये. गुजरातचा आपला शाखा प्रमुख आपल्याला एक फॉर्म एफ देतो. आपण तो फॉर्म एफ इथे विक्री कर खात्याकडे सादर करतो, त्याला टॅक्स लागत नाही. हा जो गुजरातला पोहोचलेला माल आहे, हा गुजरातचा आपला शाखा प्रमुख गुजरातच्या व्यापाऱ्याला गुजरातचा टॅक्स लावून विकतो. ह्यानी होतं काय, तर गुजरातच्या आपल्या कस्टमरला या मालाचा सेट ऑफ मिळतो. आता होईल काय, ती शाखा असायची गरजच राहणार नाही. महाराष्ट्रातून जरी त्या व्यापाऱ्याला आपण माल गुजरातला पाठवला तरी त्या व्यापाऱ्याला सेट ऑफ मिळेल. आता याच्या पुढचा बदल, जर तुम्ही आत्ताचा कायदा वाचलात, होतं काय की बरेच लोक कायदा वाचतच नाहीत. बऱ्याच व्यावसायिकांचा
कल असतो धंदा वाढवण्याकडे. टॅक्सचा विचारच केला जात नाही फारसा. आता आपण एक काम करायचं, काही दिवसापूर्वी इकॉनॉमिक टाइम्सची, फॉर्च्यून 500ची माहिती वाचा. ह्याच्यात जो नेट प्रॉफिट दाखवलाय त्यातल्या जवळजवळ 75% कंपन्यांचा नेट प्रॉफिट फक्त व्हॅटच्या रेटपेक्षा सुद्धा कमी आहे. साधारण 4 ते 5% नेट प्रॉफिट दाखवतच हवेत लोक. व्हेरॅज व्हॅटचा रेट आज कमीत कमी 6% टॅक्सेबल गुड्सना आणि जास्तीत जास्त 13.5% आहे. आता आपण लक्षात घ्या की जर टॅक्सचा जर आपण विचार केला नाही किंवा आपल्या कॉम्प्लायन्स मध्ये काही चूक झाली किंवा आपल्या टॅक्स प्लॅनिंग मध्ये काही चूक झाली तर आपला सगळा प्रॉफिट टॅक्स मध्ये जाऊ शकतो. म्हणजेच काय, तर जितकं महत्व आपण धंदा वाढवण्यासाठी देतो तितकंच महत्व आवश्यक असलेल्या कायद्यातल्या कल्पना, आवश्यक असलेल्या कायद्यातल्या कन्सेप्ट जाणून घेण्यासाठी वापरल्या पाहिजेत. म्हणजे काय, मी साधी उदाहरणं देतो. तुम्ही सध्याच्या व्हॅट कायद्यामधली सेलची डेफिनेशन बघा. या सेलच्या डेफिनेशन मध्ये सेल हा शब्द वापरलाय. कधी विचार केला का आपण की हे का केलं असेल? जर टर्नओव्हर ऑफ सेलची डेफिनेशन बघितली आणि जर रिटर्न काढून बघितलं तर रिटर्न मध्ये ग्रॉस रिसीट्स हा शब्द वापरलाय. आपल्याला माहिती आहे का केलं गेलं? जर असे प्रश्न आपल्याला पडतच नसतील, आपण जर आपल्या सल्लागाराला विचारतच नसाल, त्याचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. आता मी सांगतो तुम्हाला की या गोष्टींचा अर्थ काय. सेलच्या डेफिनेशन मध्ये सेल हा शब्द का वापरला गेला? कारण त्याला फक्त पूर्ण झालेला सेलच अपेक्षित होता. अनेक लोकांनी सेल अँड लीजबॅकवर करोडो रुपये टॅक्स भरला. केवळ या एका सेल शब्दाच्या आधारे मी एक केस लढली. ती केस मी जिंकलोही आणि आता डिपार्टमेंट त्याच्यासमोर हायकोर्टमध्ये. काय विषय होता? सेल अँड लीजबॅक मध्ये असेटची ट्रान्सफर होतच नाही. केवळ फायनान्स उभा करण्यासाठी सेल बिल दिलं जातं. फायनान्स कंपनी त्याचा परचेस म्हणून अकाउंट करते, त्याच्यासमोर ते लोन देतात. ही अरेंजमेंट फायनान्ससाठी केली गेली हे अध्यारूत असतं, काही ठिकाणी लिखितही असतं. पण डिपार्टमेंटने अशा सगळ्या केसेसमध्ये त्या सेल बिलावर टॅक्स लावला. आता जर आपण परत विचार केला की सेलच्या डेफिनेशन मध्ये सेल हा शब्द का आहे, तर मी काय म्हणतो याचा अर्थ कळेल. सेल बिल दिल्यामुळे होत नाही. तर सेल कधी पूर्ण होतो, तर त्याच्यातला डिलिव्हरी हा जो घटक आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी हा जो घटक आहे, हा जर पूर्ण झाला तरच सेल पूर्ण होतो. कोणी विचारच केला नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल, या विषयावर फक्त 2 केसेस आहेत माझ्या माहितीप्रमाणे. दोन्ही माननीय हायकोर्ट समोर आहेत. एक आहे महिंद्रा युजिंग स्टीलची आणि एक माझी, ज्याच्यामध्ये हा मुद्दा मी घेतलाय. दुसरी गोष्टीचा विचार करा. असं का लिहिलंय रिटर्न मध्ये की ग्रॉस रिसीट्स, वेअरएज आपले जी डेफिनेशन आहे, जी व्याख्या आहे ती टर्नओव्हर ऑफ सेलची आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की ग्रॉस रिसीट मध्ये तुम्ही टॅक्स लिहिता, पण जर टर्नओव्हर ऑफ सेलची डेफिनेशन बघितली तर त्या टॅक्स नाही. मग हे का केलं? जेव्हा व्हॅटचा पहिला ड्राफ्ट आला त्याच्यात असं होतं की डेबिटेड और क्रेडिटेड टू बिझनेस. त्यावर मी महाराष्ट्र सरकारला एक पत्र लिहिलं की असं काही नसतं, डेबिटेड और क्रेडिटेड टू बिझनेस नसतं, डेबिटेड और क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं. त्यांना तर तुमचं सगळं उत्पन्नाला असेस करायचं होतं. आता जर सगळं उत्पन्न असेस करायचं असेल तर रिटर्नचा फॉर्म क्रॉस टर्नओव्हर असं दाखवून असूच शकत नाही. प्रत्येक गोष्ट करण्यामागे जे कारण असतं ते जर तुम्हाला माहिती नसेल, जर तुम्हाला मुख्य कल्पनाच माहिती नसेल, जर तुम्हाला कायद्याची मुख्य संकल्पनाच जर कळली नाही, तर असं होऊ शकतं की तुम्ही तुमचा बराचसा प्रॉफिट या टॅक्स मध्ये लॉक करता. तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की महत्वाच्या व्याख्या सेल,
टर्नओव्हर, सेट ऑफ, इनपुट टॅक्स माहितीच पाहिजे. प्रत्येक व्यापाऱ्याला माहिती पाहिजे. आता दुसरी गंमत, व्हॅटच्या कायद्यामध्ये सेट ऑफ हा शब्द आहे. आता तुम्ही जर ते रूल्सला गेलात, ज्याच्यामध्ये जनरल कंडिशन्स आहेत, रूल 55 ला गेला, तर तिथे ड्रॉबॅक हा एक एक्स्ट्रा शब्द घेतला गेलाय. तुम्ही कधी विचार केलाय की या 3 शब्दातला फरक काय? सेट ऑफ, रिफंड, ड्रॉबॅक, का वेगवेगळे शब्द वापरले गेले? सेट ऑफ इज ऑलवेज सेटिंग ऑफ, रिफंड इज ऍब्सोल्यूट रिफंड, ड्रॉबॅक इज ड्रॉइंग बॅकवर्ड्स, रिफंड नाही. जेव्हा सेक्शन वाचता तिथे सेट ऑफ, रिफंड, एक्सेट्रा असं लिहिलंय. आणि जेव्हा रूल वाचता त्या रूल मध्ये एक एक्स्ट्रा शब्द आहे ड्रॉबॅक. का घेतला? कधी विचार केलाय आपण? तो शब्द अशासाठी घेतला की त्यांना पुढे मागे जर असं वाटलं की आम्हाला रिफंड द्यायचं नाही, आम्हाला ड्रॉबॅक द्यायचा आहे, तर तो देता यावा. आता जेव्हा तुम्ही जीएसटीला जाल, जीएसटीला हे तिन्ही शब्द नाही. जीएसटीला आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट म्हणजे काय? त्याच्यात काही गमतीशीर शब्द वापरलेत. काय गंमत आहे? जीएसटी मध्ये इन्सिडेंटल टू मेन ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? तर तुमचा मुख्य जो कारभार आहे त्याच्या जोडीला ज्या काही तुम्हाला कारवाया कराव्या लागतात, ज्या काही गोष्टी तुम्ही करता त्या तर आहेतच, पण फर्दरन्स ऑफ बिझनेस सुद्धा आहे. आता फर्दरन्स ऑफ बिझनेस म्हणजे काय? फर्दरन्स ऑफ बिझनेसचा अर्थ असा की तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागेल, तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की ज्या गोष्टी इनपुट नाहीत पण ज्याने तुमचा बिझनेस तुम्ही पुढे नेऊ शकता, त्या गोष्टीला तुम्हाला इनपुट धरावं, म्हणून हा फर्दरन्स शब्द आला. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. आता मी या ज्या व्याख्याचं जे विश्लेषण केलं त्याच्या पुढे आता आपण असं बघूया की जीएसटीचे फायदे काय आणि एक्झॅक्ट त्याच गोष्टीचा तोटा काय. बऱ्याचदा होतं कसं की सरकारची जी टीम आहे ती फक्त फायदे सांगते, तोटे कोणी सांगतच नाही. पहिला फायदा, जीएसटीनी अख्खा देश तुमचं मार्केट बनेल. मी मगाशी सांगितलं की जेव्हा तुम्ही इंटरेस्ट रेट परचेस आत्ता करता तेव्हा तुम्ही जर त्या राज्यातला परचेस केला नसेल तर तुम्हाला सेट ऑफ मिळत नाही. जीएसटीला तुम्ही इंटरेस्ट रेट परचेसलाही सेट ऑफ घेऊ शकता. म्हणून जीएसटी मध्ये अख्खा देश तुमचं मार्केट बनवू शकेल. याचा तोटा काय? तोटा असा की तुमची कॉम्पिटिशन सध्या जे राज्यात आहे ती देशभर वाढेल. याचा कोणावर नक्की परिणाम होईल? अशा लोकांवर परिणाम होईल जे एसएमई सेक्टरमध्ये आहे. मग त्यांनी काय करायचं? तुम्हाला जर कॉम्पिटिशन मध्ये उभं राहायचं असेल तर तुम्हाला विचार करावा लागेल की सध्या तुम्ही परचेस करता, सध्या तुम्ही खरेदी करता, त्याच्याकडनं का खरेदी करता? तुम्ही सध्या ज्याला माल विकता त्याला का माल विकता? तो तुमच्याकडनं का माल घेतो? तो महाराष्ट्रात आहे त्याला तुम्ही सर्व्हिस चांगली देता म्हणून तो तुमच्याकडनं माल घेतो का त्याला सेट ऑफ मिळतो म्हणून तुमच्याकडनं माल घेतो? जर तो सेट ऑफ मिळतो म्हणून तुमच्याकडनं माल घेत असेल तर तो तुमच्याकडनं न घेता इंटरेस्ट रेट माल घेईल. या गोष्टीवर ताबडतोब विचार करायची गरज आहे. याला आम्ही म्हणतो वेंडर मॅपिंग. परत जीएसटीचा फायदा बघितला आपण की अख्खा देश तुमचं मार्केट बनेल, तसंच अख्खा देश तुमची कॉम्पिटिशनही बनेल. आता आपण बघूया याचा दुसरा पैलू. दुसरा पैलू काय? तर सर्व्हिस सेक्टरला मालाच्या खरेदीवर सध्या सेट ऑफ मिळत नसेल, जर फक्त कॅपिटल असेट्सलाच मिळत असेल तर तो जीएसटी मध्ये सगळ्यांना मिळेल. सर्व्हिस सेक्टरला फायदा असू शकतो. पण याचा अर्थ असा की सर्व्हिस सेक्टरमध्ये ज्या गोष्टीला तुम्ही आज सर्व्हिस म्हणताय त्या गोष्टीला उद्या सेल म्हणेल डिपार्टमेंट,
त्यामुळे इनपुट कशाला म्हणायचं सर्व्हिस सेक्टरनी याच्यावर विचार करायची गरज आहे. ते इनपुट डिफाईन करायची गरज आहे. आणि इनपुटचा सेट ऑफ घेतेवेळी माझ्या सर्व्हिसेसमध्ये ते इनपुट समोरच्या कस्टमरला ट्रान्सफर होत नाहीत ना. सर्व्हिसचा भाग म्हणून कस्टमरला काही माल दिला जात नाही ना, हेही मला सिद्ध करावं लागेल. म्हणजेच काय, तर आपण जर सर्व्हिस सेक्टरमध्ये असाल तर फायदा काय, तर आपल्याला सेट ऑफ मिळेल. तोटा काय, तर आपण ज्याचा सेट ऑफ घेता ते इनपुट जर म्हटलं तर ते तुमचं आउटपुट नाही हेही तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आता पुढचा मुद्दा घेऊया. जीएसटीची सगळी रिटर्न्स ऑनलाईन असतील, जीएसटीचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन असेल, हा फायदा आहे. तोटा काय, अजूनही जीएसटी प्रत्येक राज्यामध्ये वेगळा असेल. म्हणजे काय, तर जीएसटी हा 3 भागात आहे. पहिला भाग आहे एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी, दुसरा आहे सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी, आणि तिसरा आहे आयजीएसटी म्हणजे इंटिग्रेटेड जीएसटी. ह्यातला जो एसजीएसटी आहे हा एसजीएसटी प्रत्येक राज्याचा वेगळा असेल. आता असं ते म्हणतायत की ते कोड जे आहे ते तेच राहील, त्यातल्या प्रोसिजर्स त्याच राहतील, फॉर्म्स तेच राहतील, बरोबर आहे. पण प्रत्येक राज्यात रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल हे मात्र नक्की. म्हणजेच काय, जर आता आपण सेंट्रल ऍक्ट खाली असाल, एक बँकेचं उदाहरण घेऊ छोटंसं. आज बँकेच्या हेड ऑफिसला जर सर्व्हिस टॅक्सचा नंबर असेल तर तत्वतः त्यांना प्रत्येक ब्रँचला नंबर घ्यायला लागेल. हे कसं करणार माहित नाही. परत ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा फायदा असा की आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन नक्की करू शकतो. दुसरा फायदा असा की कोड सगळ्या देशभर एकच असेल. तोटा काय, तर प्रत्येक राज्यात जसं आज रजिस्ट्रेशन आहे सेल्स टॅक्स खालती, तसं तुम्हाला सर्व्हिस टॅक्स खालती घ्यावा लागेल. पुढे जाऊ जरासं. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन स्टेट वाईज घ्याल तेव्हा तुम्हाला रिटर्न्सही स्टेट वाईज भरायला लागतील. आता हे रिटर्न ऑनलाईन भरता येते. तुमचा प्रयत्न असा असायला पाहिजे की ऑनलाईन रिटर्न प्रत्येक ब्रँचला सध्याच्या पद्धतीने भरायच्या ऐवजी तुम्ही तुमचं बिझनेस मॅपिंग जर करेक्ट केलं, तर योग्य पद्धतीने केलं, तुम्ही वेंडर मॅपिंग जर योग्य पद्धतीने केलं, तर तुम्ही आज ब्रँच ट्रान्सफर करून वेगवेगळ्या ब्रँच मधनं जी विक्री करताय त्याच्या जागी ती हेड ऑफिस मधनं करता येते का याचा विचार करायला लागेल. फायदा काय, तो तुमच्या अनेक ब्रँचेस तुम्ही बंद करू शकता. तोटा काय, त्या ब्रँच मध्ये काम करणारे अनेक लोक बेकार होतील. माल आजही इथून गुजरातला जातोय, मी मगाशी सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे. गुजरातला आपल्या शाखेत जातो, आपल्या शाखेतून तो विकला जातो. उद्याही माल इथून गुजरातलाच जाईल, फक्त आपल्या शाखेत जायच्याऐवजी सरळ आपल्या ग्राहकाकडे जाईल. लॉजिस्टिक्सची कॉस्ट वाढणार नाही. लोक म्हणतात लॉजिस्टिक्स कंपन्या प्रॉफिटमध्ये येतील, असं काही होणार नाही. शेवटी माल आज जातोय तिथेच जाणार. लॉजिस्टिक कंपन्यांची रिअलाइनमेंट मात्र होईल. आपण ब्रँचमध्ये माल पाठवायच्या ऐवजी कस्टमरकडे माल पाठवू. फायदा काय, तर आपल्या ब्रँचेस आपण कमी करू शकतो, आपला खर्च आपण कमी करू शकतो, आपण जास्ती लोकांपर्यंत पोहोचू शकतो, आपण ऑनलाईन रिटर्न्सही भरू शकतो, ऑनलाईन सेटअपही घेऊ शकतो, आंतरराज्य परचेसवरती, आंतरराज्य खरेदीवरती सेटअप जीएसटी मध्ये मिळतो. तोटा काय, कदाचित याच्यामुळे बेकारी वाढेल. कदाचित मोठ्या कंपन्या ज्यांच्याकडे हा लॉजिस्टिक सपोर्ट आहे त्या कंपन्या छोट्या व्यापाऱ्यांचा धंदा खाऊ शकतात. कदाचित आज वापीहून पेपर महाराष्ट्रात येतो आणि मग तो महाराष्ट्रातल्या छोट्या व्यापाऱ्यांना विकला जातो. वापीचा माणूस मधल्या माणसाला सेल्स चेन मधल्या लोकांना वगळून थेट ग्राहकाकडे पोहोचू शकतो. हे पॉसिबल आहे.
प्रत्येक गोष्टीला मी सांगितलं तसं फायदा आहे, तशी नाण्याची दुसरी बाजूही आहे. आता आपण विचार करा की आपण काय करायला पाहिजे. पहिलं काम मी म्हटलं तसं इम्पॅक्ट असेसमेंट करायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? बिझनेस मॅपिंग करायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? तर आपल्या किती कंपन्या आहेत, कशा पद्धतीच्या आहेत, त्या कशा पद्धतीने चालवल्या जातात. दुसरं काय करायला पाहिजे? वेंडर मॅपिंग करायला पाहिजे. तिसरं काय करायला पाहिजे? तर आपलं कॉस्टिंग रिव्हिजिट करायला पाहिजे. आज जर आपण 13.5% सेटअप वॅट जर गृहीत धरत असाल आणि त्या हिशोबाने सेटअप गृहीत धरत असाल तर जीएसटी मध्ये तो 18% होऊ शकतो. ह्या 18% समोरचा सेटअप जरी वाढला तरी कदाचित सरकार असं म्हणू शकतं की याच्यात तुम्ही प्रॉफिटेरिंग करणार नाही. आज आज होतं काय की बरेचसे जे फेर विक्री करतायत, रिटेलर्स आहेत, रिसेलर्स आहेत, ते म्हणतात हमारा धंदा सेटअप पे होता है. म्हणजे काय? तर सेटअप हाच त्यांचा प्रॉफिट आहे. सरकार असा कायदा करू शकतं की सेटअप तुम्हाला पास ऑन करावा लागेल, प्रॉफिटिअरिंग चालू देणार नाही. म्हणजे काय? तर तुम्हाला करेक्टली सेटअप घ्यायला लागेल. जर तुम्ही करेक्टली सेटअप घेतला नाही तर तुमचं कॉस्टिंग बदलेल. पुढची गोष्ट, तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट केलेली आहेत ती सगळी तुम्हाला पुन्हा रिव्हिजिट करायला लागतील. तुमचे बिलचे फॉर्मॅट परत रिव्हिजिट करावे लागतील. कारण बऱ्याचदा होतं काय की तुम्ही बिलावर लिहिता हो टॅक्सेस एज ऍप्लिकेबल. तुम्हाला जी परचेस ऑर्डर दिली जाते ती स्पेसिफिक दिली जाते. त्याच्यात लिहिलं जातं 13.5% वॅट. ही मंडळी तुम्ही जर हे कागद बदलले नाहीत, कॉन्ट्रॅक्ट बदलली नाही तर तुम्हाला वरचा टॅक्स देणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायातून बाहेर जाणारा प्रत्येक कागद रिव्हिजिट करावा लागेल. त्याच्यामध्ये परचेस ऑर्डर येईल, त्याच्यामध्ये तुमचे ऑफर लेटर्स येतील, त्याच्यामध्ये तुमचे प्रोमोज येतील. हे बघावं लागेल. आणि काय होईल? डिस्काउंट हा प्रकार जो एक वादाचा मुद्दा होता, जीएसटी त्यांनी सरळ सांगितलंय जे डिस्काउंट तुम्ही बिलात द्याल ते आम्ही अलाव करू. टर्नओव्हर डिस्काउंट जर तुम्हाला मागायचं असेल तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट करावं लागेल. तर बरेचदा होतं काय की तुम्हाला सांगताना तुम्ही असं सांगता लोकांना की तुम्ही जर 1000 पीसेस घेतले तर एक्स रेट आहे, 2000 पीसेस घेतले तर वाय रेट आहे. आता तुम्हाला ही भाषा बदलावी लागेल कारण याच्यात डिस्काउंट कुठे आला? तुम्हाला जर असं म्हणायचं आहे की पहिल्यांदा 1000 पीस घेतले, नंतर 1000 पीस घेतले आणि म्हणून मी त्याला कमी रेट दिला, तर ते मान्यच होणार नाही. कारण जीएसटी मध्ये फेअर व्हॅल्यू कन्सेप्ट आहे, जीएसटी मध्ये मार्केट व्हॅल्यू कन्सेप्ट आहे. आता काय होतं, सध्याच्या सेल्स टॅक्स कायद्याप्रमाणे विक्रीची किंमत जी तुमच्या बिलात आहे त्याच्यावरती टॅक्स लावला जातो, सेल प्राइस वर टॅक्स लावला जातो. जीएसटी मध्ये तुमची बिलाची किंमत राहिली अलैदा, त्याच्यामध्ये एक व्हॅल्युएशन कन्सेप्ट आहे. म्हणजे काय? तर त्या मालाची तुमच्याशी संबंधित नसलेले म्हणजे नॉन रिलेटेड कॉम्पिटिशन काय भावाने तो माल विकतं त्याप्रमाणे त्याला टॅक्स लागेल. याचा अर्थ काय? तर तुमचंच बिल जे पहिलं 1000 क्वांटिटीला एक्स रेटनी केलं गेलंय ते तुमचं पुढचं 2000 क्वांटिटीचं जे बिल आहे, ज्याला तुम्ही 2000 क्वांटिटी झाल्यामुळे वाय रेट लावलात, तेच वादात येईल. तुम्हाला हे सगळे कागद रिड्राफ्ट करायला लागतील. प्रत्येक गोष्ट पुन्हा डिझाईन करावी लागेल. आता बघूया आपण अकाउंटिंग कसं होईल. सध्या आपण वॅट मध्ये ऑनलाईन रजिस्टर करतोच आहोत. ही ऑनलाईन रजिस्टर जीएसटी मध्ये पण राहतील. ह्याच्यात फक्त एक बदल होईल की सर्व्हिसवाल्यांना मालाच्या खरेदी विक्रीची सुद्धा डिटेल्स टाकावी लागतील आणि सेल्सवाल्यांना सर्व्हिसची पण डिटेल्स ऑनलाईन टाकावी लागतील. हे सगळं ऑनलाईन होईल आणि याला एक कॉम्प्लायन्स रेटिंग नावाचा प्रकार आहे.
त्याचाही विचार करावा लागेल. कॉम्प्लायन्स सेटिंग म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या खरेदी विक्रीची जी डिटेल ऑनलाईन टाकाल ती समोरच्या व्यापाराबरोबर ज्याच्याशी तुम्ही खरेदी विक्रीचा व्यवहार आहे त्याच्या ऑनलाईन सेल परचेस रजिस्टर बरोबर चेक केली जाते. याचा अर्थ काय, तर तुमचं कॉम्प्लायन्स सेटिंग केवळ तुमच्या बरोबर अकाउंटिंगवर अवलंबून नाही, तुमच्या बरोबर ऑनलाईन रजिस्टर एंट्री करण्यावर अवलंबून नाही, तर तुम्ही ज्याच्याशी व्यवहार करताय त्याच्या सुद्धा ऑनलाईन इनपुटिंगवर याचा परिणाम आहे. आता मोठ्या कंपन्या काय करतील, तर त्या साधारण लहान कंपन्यांची व्यवहारच करणार नाहीत. कारण कॉम्प्लायन्स रेटिंग जर 5 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला रिफंड, प्रोव्हिजनल रिफंड मिळणार नाही. प्रोव्हिजनल रिफंड 80% जर तुम्हाला हवा असेल तर त्याची पहिली अट आहे कॉम्प्लायन्स रेटिंग. आता असं आहे की जर कॉम्प्लायन्स रेटिंग तुमचं चुकलं तर तुम्हाला बराच परिणाम होईल. मग तुम्ही काय करायला लागेल की तुम्हाला तुमचं कॉम्प्लायन्स रेटिंग आत्तापासून नीट ठेवण्यासाठी तुम्हाला याची काळजी घ्यायला लागेल की तुम्ही ज्यांना माल विकता किंवा ज्यांच्याकडनं माल घेता ते बरोबर एंट्री करतायत का. आणि काय करायला लागेल, तर तुमचं अकाउंटिंग सॉफ्टवेअर ही माहिती ऑनलाईन भरू शकतो का याची पडताळणी करायला लागेल. नाहीतर काय होईल, तुम्ही अकाउंट्समध्ये सेल्स आणि परचेसच्या एंट्रीज कराल आणि परत तुम्हाला जीएसटीच्या रिटर्न मॉड्यूलमध्ये त्या कराव्या लागतील. म्हणजेच काय, तर तुमचं आयटी बॅकबोन तुम्हाला तपासावं लागेल. हा अजून एक मोठा बदल आहे. ह्याच्यानंतर जीएसटी इम्पॅक्ट असेसमेंट तुमची झाली. तुम्ही तुमचे सगळे आउटवर्ड कॉरस्पॉन्डन्स आपण ज्याला म्हणतो, जो बाहेर केलेला पत्रव्यवहार, कंपनीतून व्यवसायातून आपल्या कस्टमरना, आपल्या ग्राहकांना दिली जाणारी बिलं, परचेस ऑर्डर, ऑफर लेटर रिडिझाईन केल्यानंतर तुम्हाला परत एकदा बघावं लागेल की तुम्ही ज्या व्यापाऱ्यांशी व्यवहार करताय त्या व्यापाऱ्यांचं नाव डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर डिफॉल्टरच्या यादीत नाहीये ना. सध्या महावॅटच्या वेबसाईटवर ही यादी उपलब्ध आहे. आता आपल्या लक्षात येईल की एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर जीएसटी खरंच किती मोठी गोष्ट आहे. आपला धंदा कसा करायचा त्याची पद्धत बदलू शकते. धंदा कोणाबरोबर करायचा ते बदलू शकतं. धंदा का करायचा ते बदलू शकतं. कारण शेवटी जरी तुम्ही टॅक्स भरण्यासाठी धंदा करत नसाल तरी टॅक्सचा जो रेट आहे तो तुमच्या नेट प्रॉफिट पेक्षा जास्तच असणार आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी जीएसटीचा अभ्यास करायची फार गरज आहे. सो टू सम इट अप, तुम्हाला पहिल्यांदा करायला पाहिजे जीएसटी इम्पॅक्ट असेसमेंट. याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस प्रोसेस मॅपिंग करायला पाहिजे, नंतर वेंडर मॅपिंग करायला पाहिजे, नंतर आयटी इन्फ्रास्ट्रक्चर बघायला पाहिजे. शेवटचं पण महत्वाचं, स्टॉक कमीत कमी ठेवायला पाहिजे. आणि तुम्ही जर माल डंप करत असाल सेल टार्गेट तुमचं पूर्ण करण्यासाठी आणि तो जर माल परत येत असेल तर ही पद्धत थांबवायला पाहिजे. ट्रेनइझी.com वर हा जीएसटीचा डिटेल कोर्स उपलब्ध असणार आहे. मी त्यांचं नॉलेज पार्टनर आहे आणि फ्रंट एंड पार्टनरच्या नात्याने हा कोर्स मी कंडक्ट करणार आहे. मला असं वाटतं आता हा जीएसटी वे ऑफ डुईंग बिझनेसचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की जीएसटीचा नक्की आपल्या व्यवसायावर किती परिणाम होऊ शकतो. जर आपण नोकरी करणार असाल किंवा आपण जर ग्रॅज्युएट असाल किंवा आता ग्रॅज्युएट होत असाल किंवा आपण सीए करत असाल किंवा आपण प्रोफेशनल कोर्सेस जसे काही मॅनेजमेंटचे काही कोर्सेस आहेत ते करत असाल, कॉस्टिंग करत असाल, सीएस करत असाल, तर आपल्या एम्प्लॉयबिलिटीसाठी आपल्याला जीएसटी येणं आवश्यक आहे.
मला वाटत नाही जीएसटी न येणाऱ्या माणसाला यापुढे नोकरी मिळू शकेल. जर आपण सेल्समध्ये असाल, जर आपण परचेसमध्ये असाल, जर आपण लॉजिस्टिक्समध्ये असाल, तर आपल्याला जीएसटी निदान कन्सेप्ट पूर्णपणे माहिती असली पाहिजे. जर आपण अकाउंट्समध्ये असाल, कॉस्टिंगमध्ये असाल, फायनान्समध्ये असाल, मॅनेजमेंटमध्ये असाल, आपल्याला जीएसटीची चांगली माहिती पाहिजे. जर आपण चार्टर्ड अकाउंटंट असाल, सल्लागार असाल, तर त्याचा कॉम्प्लायन्स भाग सुद्धा आपल्याला चांगला आला पाहिजे. मला वाटतं या सगळ्या गोष्टींची काळजी या जीएसटीच्या कोर्समध्ये घेतली जाईल. आमचा प्रयत्न असेल की सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आणि इन डिटेल याचा अभ्यास करायचा. आपल्या जीएसटी ट्रान्सफॉर्मेशनसाठी आपल्याला आमच्याकडून शुभेच्छा.